12ची दर 12ची वेळ झाली, अजून कुणीच कसं प्रकट झालं नाही. अरे ह्यो दरबार हाय का दारूचा बाप? संदेह बेजबाबदार. हा एकलाच इमानदार कर्मचारी जो चारी बाजूने कर्म करतो तो म्या कर्मचारी. त्याला त्या दुकानदाराचं लक्ष नसताना उठवलेच नाही ना. गायला म्हणजे तुला काय मी चोर वाटलो का? येते हे खाऊन दे. कशाला खाऊ दे ना. अरे चट्टी नको काढू आता. पण मी काय म्हणतो, तू आता एवढा वेळ इकडे काय करत होतास रे? तमाशाची रेचल करत होतो. रेचल नाही रे, रिहर्सल म्हणतात त्याला. रिहर्सल रेशल रिहर्सल रेशल रिहर्सल रेशल रिहर्सल रेशल हे घालून रेचल तर रेचल समजत नाही किती सांगतोय तरी. अरे जिभेचे तुकडे उडतात, त्याला शिकावं लागतं त्यासाठी. एवढा जड सबूत आहे रे. जड सबूत आहे. ते काय आहे हा. ना, अरे पावसात तमाशा बंद हाल म्हणून म्हणलं तमाशाच्या उपाटाची आपण रेशल करू काय. आपलं तेवढाच टाइमपास. टाइमपास? अरे मग मी करतो ना तुझा टाइमपास. हे तू तुझ्या त्या न कळणाऱ्या कविता ऐकवणार असेल ना, तर बाबा हात जोडतो, माफ कर मला. नाही रे, एकदम ताजी ताजी चारोळी आहे. काय बोलतो? हा, ताजे सुरमई सारखी आहे. काय बोलतो? अरे हो, ऐक ना. चारोळी. अरे चारोळी चारोळी म्हणजे काय? चारोळी म्हणजे फक्त 4 ओळींची कविता. हे बघ, आत्ताच मला सुचली. ज्या क्षणी, शब्दांवर लक्ष ठेव. ज्या क्षणी तिनं माझा हात सोडला, ज्या क्षणी तिनं माझा हात सोडला, त्याच वेळी त्या चंद्रालाही डाग पडला रे बाबू मोशा. मायला अरे तिने हात सोडायचा आणि त्या चंद्राला डाग पडायचा. संबंध काय? उगा घोड्याचा गाडवाला, घोड्याचं तेल वाढलेला. त्याला तू कोणाचा बी कोणाला लावू नको सांग. तुला ही चारोळी यायला आवडली, मग दुसरी चारोळी आहे. तुझ्या 2 ओळी ऐकून इथे मला घाम फुटलाय. एक ओळ बोलू नकोस. अरे गरमागरम आहे रे. काय बोलतो? हा, एकदम गरमागरम आहे चारोळी. आता सुचली आहे. गरम आहे. गरम म्हणजे काय? तू काय पेचक पोचलास की काय? अरे गरम आहे म्हणजे चारोळी गरम आहे रे. तू आता माझ्या डोसका गरम नको करूस. तुला चारोळी नको ना. इथे मी तुझ्यावर आहे ना, हिप्नॉटिझमचा प्रयोग करतो. काय? हा, हिप्पोपोटामस? हिप्नॉटिझम नाही रे, हिप्नॉटिझम. हिप्नॉटिझम म्हणजे तू नक्की काय करणार आहेस? मी तुझ्यावर आहे ना, मोहिनी विद्येचा प्रयोग करणार. अरे मोहिनी, इथे एक बाई मिळताना मुश्किल आहे, तू 2 बाया टाक. मोहिनी विद्या, हा गेला वाटतं परत. विद्या चालेल माझा, चालेल तुझा जादू ना मला चालेल. त्याला जादूटोना म्हणत नाही रे, मग त्याला हिप्नॉटिझम म्हणतात. अरे सध्या मी मोहिनी विद्या शिकतोय ना, कालच क्लास जॉईन केलाय. बाबा रे, तुझी तब्येत बरी आहे ना? का? अरे एवढ्या चांगल्या कविता करायच्या सोडून तुला ही नको त्या अवघ्याचा कुठून आठवली? हा, जंतर मंतर शिकतोस काय? जंतर मंतर नाही रे. तू एक काम कर, तू फक्त काय कर माहितीये, तू फक्त शांत बस. एकदम असं शांत. हा, शांत बस. हे तू माझा नक्की काय करणार आहेस? हे बघ, मी तुझा दोस्त आहे, विसरू नकोस. अरे घाबरू नकोस रे, मी लगेच करतो. माझं नक्की काय करणार? काय वाकून आता जास्ती बोललास ना तर जुनीचा तर लाकूडच बस. एकदम आहे ना, शांत बस. हा, शांत बस. एकदम. आपण एक काम करूया ना. काय? आता नाही का तो माझा आहे. हा, तुझा हा प्रयोग आपण त्याच्यावर करूया. त्याच्यावर नंतर करू रे. आता तू एक काम कर ना, तू शांत बस ना. आणि बघ, आता ना तुला झोप येणार आहे. झोप बसून बसून काय, मी पुढे करतोय ना, तू एकदम डोळे मीट. हा, डोळे मीट. आता डोळे मीट. पण मी जागा होईल ना. आधी झोप करी.
हा बघ, ह्याला लोमट्या म्हणतात, लोमट्या. ह्याला संमोहन भाषेत लोमट्या म्हणतात. लोमट्या? हा. अरे हा भल्या भल्यानं झोपवतो. हा लोमट्या? हा. तू शांत बैस हा. आणि या लोमट्याकडे बघ. हा. हा बघ. हा. लोमट्याकडे शांत बघत हा. राहा. बघत राहा. बघत राहा. हा. आता तुला आहे ना, हा. आता तुला शांत झोपणार. हा. तुझ्या पापण्या आता जड जड होणार. हा. तुझं शरीर तुला हलकं हलकं वाटणार. हा. झोप झोप. तू तुझ्या अतृप्त इच्छा आता बोलून दाखवणार. झोप. शांत झोप. बोल. बोल तू कोण आहे? बोल तू कोण आहे? झोप घातला. ए गजा, तमाशात सोंगाड्या हात. असं काय? तुझी इच्छा काय? बोल. इच्छा काय? बोल. मला हा. तमाशात हा. राजाची भूमिका करायची हा. माझी भूमिका? म्हणजे हा. तमाशात नाचणारी मंजुला माझ्यावर फिदा होईल. असं काय? मग हा. मी तिच्यासाठी लग्न कर आईच्या भावाच्याने लग्नाजवळ आणि हा. आम्ही दोघांनी मिळून हा. चौथाचा तमाशाचा फळ खोल असं असं. आणि हा. रगड पैसा कमवा. पण रगड पैसा कमावून तू करणार कायस रे? ही हा. माझ्या राजासाठी कवितेचा पुस्तक छापणार हा. माझ्यासाठी पुस्तक? आणि हा. राजा माझ्यासाठी हा. सिनेमा काढणार हा. या दिसू. गावात सगळ्याचा जरा नेम चुकला असता ना. काय झालं? काय झालं असतं म्हणजे काय? साध्या वा गजा सर मानलं तुला. अरे दोस्त असावा तर असा त्याने दोस्तासाठी खर्चावा पैसा. हे चारोळी सुचते रे मला. ए गजा, ए गजा, ए कशी वाटते रे माझी चारोळी? ए गजा, गजा, ए गजा. सर माझी चारोळी ऐकून मेला की काय हा? ए गजा, ए गजा, ए गजा, ए गजा, ए उठना, ए उठना, ए गजा, ए गजा उठना. इसको मारना, त्याला खालीच घेतो. ए गजा, ए गजा, ए उठना, ए उठना रे. त्या मला भीती वाटते रे. ए गजा, ए गजा, अरे गजा, 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 त्याला उठना रे गजा. त्याला पोलीस माझ्या सुचवतील ना. ए गजा, अरे उठना. अरे आता आम्ही दोस्त कशी करू रे गजा. ए गजा, ए गजा उठना. ए गजा उठ. हे राजा, हे राजा, माझी 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 गजा गजा म्हणून बोंबलायला काय झालं रे? अरे गजा बघ ना. ए गजा, ए गजा. अरे हे काय? हा. हा? हो. अरे पण असा का बोलला? त्याचं काय झालं माहितीये? मी याच्यावर आहे ना हिप्नोटिझमचा प्रयोग केला. हा. हे तुझ्या कविता ऐकवलंस का रे त्याला? अरे नाही रे, सांगितलं ना हिप्नोटिझमचा प्रयोग केला. आता हे काय नवीन एक खेळ? अरे सध्या मी मोहिनी विद्या शिकतोय ना. अरे गजडिया शिकतोयस ना? हा? मग त्या अर्धवट माहिती होऊन तू गजावर प्रयोग केला? त्याचं बरं वाईट झालं म्हणजे? ए तू लेक्चर नंतर द्या. आधी वेळ जागा कर. मी प्रयत्न करून थकलो. तो जागाच होत नाही रे. ए पोलीस मला सुचवणार नाही ना. अरे गजडे, तुला चार वेळा ऐकावं कोण सांगितलं त्याला? मग तुझ्या चार वेळा माहिती आहेत ना कोणा टाकतात ते? असं काय? हे बघण्याला मी घाबरलोय. त्याच्याकडे नाण्याला बसतोयस. हे हा? काहीतरी करायला पाहिजे. काय करायचं? पोलीस यायच्या त्याला जागा करायला पाहिजे. त्याला मी प्रयत्न करून थकलोय. हे तू एक काम कर, याचं घर. काय करू? अरे याचे पाय धर. मासा बोलला. काय करू? मी दोन्ही पाय पकडू. पकड. आणि काय करायचं आता? हे गजा, कसं काय? हे गजा, हे गजा, त्याला फेकू काय लोकांच्या? कोण दिलं? हे गजा, हे गजा, हे गजा, हे गजा, हे गजा. हे गजा उठणार रे. हे गजा उठणार रे. हे मला किती वेळ गजा? हे गजा. हे त्याला खाली
हे बघ ना त्याला. एक काम करा काय अरे वाजव चल नशीब याचा उठला. कारण मला कसं वीक पॉईंट माहिती अरे मी तर फक्त मोहिनी विद्या केली होती. ते अंगात बोललेलं आहे. हे पॉपकॉर्न काय? काय करतोस काय तू? आता कसं हात काय करायला बघ. झालं ना? झालं ना? अच्छा, एक नंबर एक नंबर. काय तू जादू केलेस काय घाबरवलंस मला? माहितीये का मी किती घाबरलो? हे माझ्या बिडव डोळं बिडव. हा, हे माझ्या. हे माझ्या. तुम्ही फिरव ना. डोळे. ए राजा आहे अरे बाबा आहे ठरव रात्री अंती चिंतकता घंटी विवादामध्ये अरे काल देऊन टाकेल लोक झालं. सपाटणी झटकाने उडले. आम्हाला नाही बोलवली. आम्हाला नाही बोलवली. कुठं बोलवली ना चला अनंतीकडे. ए जास्त बोलायचं ना अरे बिजली चली गई म्हणजे काय झालं माहिती काय? अरे लाईट गेली हा चला येण्याची बघ. आता काय आहे ना काय? आपल्या तिघांची परिस्थिती एकदम सारखी अरे कडकी ना हा रे खिसत नाही कडका आणि रिकामा धडका असल्या अवस्था आहे. ए रिकाम्या म्हणी काय म्हणतो तू हे? ए हा? ते जाऊ दे. तुझं शूटिंगचं ठिकाण कुठे आणि आपलं घर कुठे? हा. थोडस अंतर आहे. मग तुला यायला एवढा उशीर का लागला? सांग. हा बरोबर अरे त्याचं काय आहे ना काय? 3 माळाच्या लांगीशी तो भिजाचा लिलाव चालतो ना हा हा तो लिलाव उचलायला गेलो होतो असं काय? हो कारण आम्ही सप्लायर लोकांना काय? आमचं स्ट्रगलर तसं चालूच असतं सप्लायर? त्याला कधी ढोमेला 2 बोटी आणला नाही आणि काढलेला आणि सप्लायर त्याला नारबी खाऊन खाऊन इथं दातात काट्या अडकल्या होत्या. अरे बाबा हे बिल द्यायचा नाही तर लोनाचा काय संबंध आहे का संबंध आहे. संबंध इथे कालवणाचा आहे. संबंध आहे. बरोबर. ए बाबा हे अरे भिंजाला गेलो ढोमी भेटतात काय तू पुढे बोल रे. पुढे बोल का अरे कसं बोलणार ढोमी घेऊन काय करणार तुम्ही कुठला? ते सासूरवाड्याचे पार्सल. ए हा एक काम करा आता भरपूर वेळ झाला. अरे मालकीन अरे सोड माहिती आहे की ते हेकट स्वभावाची बाई येते भांड कुदाल द्या मीच बाई अरे बाबा मालकी ए मालकीन काय तिच्यासारखे 56 मालकीनी पाहिल्या पण अशी गजाल बाई बघितलं नव्हती कशी माग माग तिनं तेवढं मोठं भांडण केलं होतं हा विचारला अरे बाबा माग जरा माग. अहो तुम्ही गप्पा बसाव मी सांगतोय ना त्याला हे कोणती काय करणार महामाया अहो तुम्ही गप्पा बसा उगाच आपली पीर 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 मालकीन बाई तुम्ही कधी आला तुझा तमाशा चालू होता ना तेव्हाच आले मी. हे गजा आहे तुला सांगता नाही का सांगता नाही का मी आपला कवा धरून तुंतुरा तुझा ढोल चालू माग लगे मागचा आला ना मोर हे बरोबर
म्हणजे गाडव मध्ये वजन आणि शिंगून गेलं हेल्प ना. बाजी, तुझा माझ्याबद्दलचा आदर पाहून मी की नाही अगदी भारावून गेले हो. म्हणजे तुम्ही संपूर्ण आरती ऐकली? आता की नाही मी तुझी खेटराला पूजा करते. तू पालकीनबाई, तुम्ही आलात ना, उभ्या का बसा ना. अरे हटा. हो हो हो, असं ओरडू नका. तुम्हाला बीपीचा त्रास आहे ना? हो. मग हो, परवा त्या नाक्यावरची धन सखूबाई अशीच गेली. हो, कशाला? तुमच्याकडे ओरडली हा? आणि उघडलेला तोंड विषयांतर नको. बाजी, हा? मला खरं खरं सांगा, काय? तुम्हाला हेकट म्हणालास? म्हणालो. आ? हो आ. तुम्हाला गजाक पण म्हणालास? म्हणालो. आ? हो हो आ. आणि तुम्हाला भांडकुदळ म्हणालास? म्हणालो. हो म्हण. हो आणि तुम्हाला हलकट पण म्हणालास? छे छे, काहीतरीच काय. काहीतरीच नाही पण ना ते पण म्हण. हे बघा, मला आग्रह करू नका. असं तोंडावर बोलणं बरं नाही. अरे हा. माघारी बोलण्यापेक्षा तोंडावर बोललेलं बरं. हा. ऐका, बोल तू बोल. छे छे, मला आग्रह करू नका. पहिलाच सांगतोय. अरे बोल ना बोल, काय नाही मग बोल तू. हो तसा आहे ना. हलकट. भाज्या, अरे काय? अरे तुम्हाला शोभत नाही बोलला. आता तुम्हीच बोललात ना. अरे म्हणून काय वाटलं ते बोलला? हे बघा, मी एक कलाकार आहे. डायलॉग बोलला की बोलायचं. मागचा पुढचा विचार नाही करायचा कोणाला किती लागेल ते. अरे ते आम्ही भाडे करून भेटले ते मला. काय डॅम्बीज भाडे करू आहे ते? तो वेडा? हा सोंगाड्या? आणि हा नाट्या? हो मार्चिन बाई, हा? तुम्ही दरबारात येण्याचं कारण? एवढ्या रात्री इथे उजेड का? आम्ही दिवे लावले म्हणून. म्हणूनच म्हणते का? अहो तुम्ही येताना अंधारात धडपुडे नाही म्हणून. हो. इथले नियम तुम्हाला माहित नाहीत? दोन पाठ आहेत. हा. इथं उशिरापर्यंत दिवे जाळायचे. काय? नाही हा. म्हणतोय ना तो, हा. म्हणजे उशिरा यायचं. काय? हो नाही. गेल्या ना हो? म्हणतोय ना तो नाही. इथं करायचं नाही. काय माणसं आहे ती, बापरे बापरे बापरे. इथं कोणा पोळीला आणायचं नाही. इथं लफडं करायचं नाही. हा. ह्यातलं आम्ही काय केलं? नाही रे, म्हणजे महाराज का दिवे द्यायला नको म्हणून. म्हणून हो. म्हणून आम्हाला इथून घराबाहेर हाकलून देणार. पण मी काय म्हणते, मेल्यानं ऐकून तरी घ्या. एक शब्द बोललो का आमचं घेणं नाही देणं आणि कंदील लावून येणार. हो. दिवे द्यायला नको म्हणून आली मी. म्हणून आम्हाला घराबाहेर हाकलून जावं. हा? आम्ही तुमचं कधी भाडं थकवलंय? कधी बुडवलंय? कुणाचं दिलं ना म्हणून तुमचा बुडवणार. असं नाही ते. मग कसं? मग आलात का? अरे पण मेल्यानं ऐकून तरी घ्या माझं. हा बोला बोला. हिला बोलूच देत नाही. जातेच कशी मी? जाते त्याची काय? हे काय वारंवार बोलताय? हे खार खाली करा. अहो काय ठेवलं रे घरात? बडा. मुठवेचा काळजी खाते का काय माहिती. हे राजा आहे. हे ही पोरगी कोण? ही पोरगी हे हिला कुठून आणलंस रे? हे ती पाहिलंय का? अरे तुझ्या कविता ऐकवलंस का? अरे तू त्या बाईला एका वळून उचलून माझे हात गेले. मी थोडं बोलू का आता? बोल बोल. अरे काय केलं माहितीये? तुम्हाला तर माहितीये, आपलं घर वस्तीपासून दूर, त्या रस्त्यावर मी एकटा. अरे चिट पकडून होतं रे. तेवढ्यात
तेवढा रामाच्या तेवढाशी ढोली जवळ ही मुलगी मला बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. ए बाबा ए, तू पैसे दिलेस पुढे बोल. पैसे दिलेस बोल पुढे. अरे पुढे काय, मी आजूबाजूला पाहिलं त्याला मदतीला कोणीच नव्हतं. मग आणि त्याच क्षणी मला कविता सुचली. कंची खंची काय खंची, हा. कविता बा काय सुचली. हा. ही तरुणी तिथं अशीच पडून राहिली तर काय होईल, काय होईल? काय होईल. हा. अरे ऊन वारा पावसानं ती गंजून जाईल ना. मायला अरे गंजाईला किंवा काही लोक कशाचं काय आणि मोडकीचं केसाला. ए तुझ्या मनी बंद कर राजा. पुढे सांग, पुढे काय झालं, काय झालं सांग लवकर. टाइम नाही, लवकर सांग. अरे पुढे काय झालं माहितीये, हा. तिला त्या अवस्थेत बघून ना मला तिची दया आली आणि मी तिला इथे घरी घेऊन आलो रे. हो तू संताचा होता ए बाबा ना? ए, तिला हॉस्पिटलला घेऊन जायचं. आणि तिथे काय सांगणार, ते विचारतील मला ही कोणाची कोण, हिला काय झालंय ते काय सांगू मी. अरे मग पोलीस जात न्यायचं होतंस. वा 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 वा, तोंड बघू रे. चला म्हणजे माझ्या मागे ठेकाट लागायचं. ते पोलीस मला विचारतील तिचा तुझा संबंध काय, नेमकी तुला ती कशी काय भेटली, तू तिचं काय बरं वाईट केलंयस का. म्हणजे ही जाग्यावर आणि मी खडी फोडायला येरवड्यात. ए बाबा ए, म्हणून हिला आपल्या घरात आणलीस. हा वाटेवरची वरत ये माझ्या घरात. आपलंच घर जवळ होतं ना म्हणून आणलं रे. आपलीच घर जवळ येते ना. तसं संतांची अवलाद. हो हा ए, इथं तुला माहितीये ना पोरी आणायला बंदी येते. अरे हे मालकीनीला कळलं ना तर भर रात्री आपल्याला बाहेर काढेल घराबाहेर. मग काय होत माहिती, कुणी घर देतं का घर, कोणी घर देतं का घर. हे मला तिची दया आली ना. हा संताचा होता रे, तू संताचा होता. संताचा अवतार राहू दे रे. मी काय म्हणतो, आपण थोडं तिच्याकडे पण बघूया ना. मगापासून अशीच बस पडली आहे ती. त्याला आले डायरेक्ट टोमकावण्यासारखे. मी आहे ना इथं. ए तुम्ही एक काम करा, तुमच्या दोघांपैकी कोणी ना डॉक्टरला बोलवा जा, मी बघतो. सोनू सोनू काय झालं रे. एवढ्या दूर डॉक्टर, एवढ्या दूर डॉक्टर. ए अरे का हिमालय डॉक्टर आहे. अरे जा बोलवा दे ना. डॉक्टर हो डॉक्टर, डॉक्टर हो डॉक्टर, डॉक्टर हो डॉक्टर. डॉक्टर काय बाजूला सारखीच आहे. हो आले आले. या 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 या. यायला थोडा उशीरच झाला. आपण मी डॉक्टर. हा मग वेळेवर आलात. हे रामादेवा, इथे रामदेव. हे रामादेवा, तुझे लाख लाख उपकार रे, लाख लाख उपकार. ती शुद्धीवर आली ना. काय मोक्यावर एंट्री मारली तुम्ही डॉक्टर. हा तुमचा सत्कारच करायला हवा. माझा होय. कशाबद्दल. अहो कशाबद्दल काय कशाबद्दल, वेळेवर उपस्थित राहणार आहे. हा तुम्ही पहिला डॉक्टर आहात. हो हो ठीक आहे ठीक हा. आहे. बोला काय प्रॉब्लेम आहे. डॉक्टर प्रॉब्लेम इथे झोपलाय बघा ना. मी तर मुलगी आहे. हे मग तू कोणाला आणणार? नाही ना आणलं? मुलगी जायची. बरं झालं डॉक्टर, तुम्ही सांगितलं ती मुलगी येते. हो ना. नाही आम्हाला माहितीच नव्हतं. डॉक्टर हो डॉक्टर, नवीन थेरपी चालू केली आहे काय, मला ते घालायचं. आजारी असावी. आजारी, हो. तरी डॉक्टर आहे का कंपाऊंडर आहे. अरे आजारीच आहे ती. हो ना. हो प्रमाणे आहे ना. हा. ती बेशुद्ध आहे. अंदाज डोंगलाचा. अहो ते खराब बेशुद्ध आहे. डॉक्टर का कंपाऊंडर आहे. केस अवघड आहे. हा तू तर इकडे असते. मेडिकल सायन्स कडे चॅलेंज आहे. असं काय, पण बराच खर्च येईल ना. असं काय. डॉक्टर डॉक्टर मैं आपकी पाई पाई चुका दूंगा डॉक्टर. आणि पैसे नाही भेटले ना डॉक्टर, मी चांबारीच्या खपात जाईल, बागला उडवे, शिंके पकडे, वाईल्या रस्त्यावर विकेल. पण डॉक्टर तुमचा 1 रुपया ठेवणार नाही डॉक्टर. नक्की नक्की. त्या वगैरे रस्त्यावर ना खायला मातीचा बोबला सुटे आणि मदत तिन्ही गोळा करेल. पण डॉक्टर तुम्हाला पैसे देत
हे मी पेपरात जाहिरात येईन एका तरुणीचा जीवन मरणाचा प्रश्न असू दे असू दे. आणि हरणाच्या मधात रिक्षा फिरवीन दानशूर व्यक्तीने मदत द्यावी. बुऱ्या का पांडू काका सोमनाथ काका ते कोण किरण काका कुठे आहेत? हा दानशूर व्यक्तीने मदत द्यावी आणि काय होईल माहितीये काय हो? त्यात आपल्याला पण थोडी मदत होईल. असं काय? ओ डॉक्टरीन बाई, तुम्हाला पण लाडक्या बहिणीचा हप्ता पाहिजे? मग तपासा ना तिला. तिला आहे ना हा. शुद्धीवर आणणं थोडं कठीणच आहे. का? तरी सुद्धा वैद्यकशास्त्राप्रमाणे एक फॉर्म्युला आहे. काय काय? कोणता? सांगू का? सांगा ना. सांगू ना? सांगा सांगा. तिच्या तोंडावर आहे ना आपण पाणी शिंपडूया. अरे तिची शाळा कुठली होती? अरे इथे तोंडावर पाणी शिंपण्यात सांगायला डॉक्टर कशाला पाहिजे? तेच मी म्हणतो. पाणी काय पाहिजे? अहो पाणी द्या. पाणी. पाणी पाणी. तुमच्या डोक्यावर थोडं मार बसलाय. ती कुठे पडली? अहो ही ना रामाच्या देवळाजवळ ढोलीशी पडली होती अशी. हो का? हा. पाणी. ओ पाणी डॉक्टरीन बाई हे काय पाणी द्या द्या तिला द्या. आता जागा करतील तिला. पाणी प्यायली. बरं झालं, खूप तहान लागलीये. डॉक्टर हे गारवा ते डॉक्टरीन पाणी प्यायली. म्हणूनच देतोय 100%. तुम्ही पाणी प्याल ना तर बेशुद्ध व्हाल आणि टरा संडासला जाल. हो, काही काय म्हणता? चारोळी चारोळी. तर सुस्ते बरं मला चारोळी. सिरियस सिरियस काय ही शुद्धीवर आली. काय बोले मी कुठे? हे केव्हा देवा. हा? तिकडे काय? हे केव्हा देवा तिला सुट्टीवर आणल्याबद्दल लाख लाख उत्तर रे. मैं कहाँ हूँ? हे डॉले राजा हे ही पण हिंदी सिनेमातलीच. आओ मी खरंच विचारतेय. मैं कहाँ हूँ? अरे देवा. ओ डॉक्टर एक शंका कुठली व्यक्ती शुद्धीवर आल्यावर मैं का हो असंच का बोलते? ही आहे ना बड्डे होती ना त्याच्यामुळे तिची स्मृती गेली. हा, हा, हा. तिला काही आठवत नाहीये. म्हणजे नेमकं तुम्हाला म्हणायचं काय आहे? तिची स्मृती गेलीये. स्मृती भ्रंश झालंय. म्हणजे नक्की काय झालंय? काय झालं? सोपं आहे. तिची स्मृती गेलीये. हा, हा. माणसाच्या तीन गोष्टी असतात. आम्ही समजू शकतो तुम्ही ऍडव्हान्स डॉक्टर आहात. ठीक आहे, ठीक आहे. माणसाच्या गोष्टीमध्ये तीन गोष्टी असतात. कोणत्या? छोटा मेंदू, हा. मोठा मेंदू हा. आणि मज्जासंस्था. असं काय? अपघाताने हा. मोठ्या मेंदूकडून छोट्या मेंदूकडे मिळणारे आदेश हा. पोचण्यास मज्जावर मज्जा उघडतात. असं असं. मग हा मोठा मेंदू, हा. छोटा मेंदू आणि मज्जासंस्था. मज्जा मज्जा. मग सगळीच मज्जाच मज्जा. मी आपलं चल कच्चा. डॉक्टर मोठा मेंदू छोटा मेंदू मज्जा काय तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी कळतंय का हो? हा, थोडक्यात सांगायचं झालं तर तिची स्मृती गेली. तिला काही आठवत नाहीये. असं कसं झालं डॉक्टर? ओ डॉक्टर एक शंका तिला बोलता येत नाही ना हा. मग हेही तिला विसरायला पाहिजे. त्याची शंका भरपूर असतात रे. म्हणजे का म्हणजे हे बघा तिला बोलता येत नाही बरोबर ना तिची स्मृती गेली आहे मग आपल्याला बोलता येतं हेही तिला विसरायला पाहिजे. मला कुणी सांगेल का मी कोण आहे, मी कुठे, मी का? हा? पडशील पडशील. तुमचा प्रश्न मौलिक आहे. मेडिकल सायन्स के लिए चॅलेंज आहे. मी या विषयावर आहे ना प्रबंध लिहिते. प्रबंध लिहिते. आधी हिचा प्रबंध करा. मुली, तुला काय त्रास आहे? भगवान झाले तिला. सांगितलं ना. तुम्ही कोण आहात आणि मी कशी काय आले? हो डॉक्टर एक शंका विचारू हिची स्मृती गेली आहे ना मग ही मराठी व हिंदीतच का बोलते? हिला इंग्रजी तमिळ तेलुगू कातकरी आदिवासी उर्दू आणि ती कुठली रे? बंगाली. हा. त्याला तू बंगालीच आहे. अरे ह्या भाषा येत नाही का? म्हणजे हिला मराठीचं प्रेम का राष्ट्रभाषेचा अभिमान? मेडिकल सायन्स
हो डॉक्टरबाई, तुम्ही दादा ऐकू नका हो, तो येणार तुम्हाला मी मेंटल करेल. मला सांगा ना मी कुठे मी कवा हूं? मैं कवा हूं? कवा हूं? सांगतो त्याला डॉक्टर. गाव. डॉक्टर डॉक्टर, असं न आठवणार आगे पिछे नसणारं आयुष्य मी कशी जगू? त्यापेक्षा मरण परवडेल. अरे बापरे. पडशील असा विचार करायचा नाही. आपल्या बायकांचा जन्मच खस्ता काढण्यासाठी जातो, असा विचार करायचा नाही बाळा. मगर याद रहे, तुम्ही असं काही करू नका जिसकी वजह से मरीज के दिमाग पर सदमा पहुंचे. असं काही करू नका. काय नाही करत. बरं, मी निघते. माझी फी फी पण द्यायची असते. हो मग. डॉक्टरीन बाई, मी काय म्हणतो, फीच्या बदल्यात माझी कविता ऐका ना. कविता? ऐका. दिला तुम्ही आधार, कसे मानू आभार. दिला तुम्ही आधार, कसे मानू आभार. डॉक्टरीन बाई, थोडं तुमच्या मला तुमची फी नको. मी जाते. अरे बापरे. मी चुकून दुसऱ्या घरी आले वाटतं. मैं जाऊ मी कुठे आहे? गुराची डॉक्टर होती की काय? सांगा ना मी कुठे आहे? सांगा ना मी कोण आहे? ए, इकडे. तू घाबरू नको. अरे इकडे लाजू नको. इकडे मीच तुला आणलं इकडे. हे बघ, तू आहे ना आमच्या या घरात ना सुरक्षित आहे. पण तुम्ही कोण आहात? आम्ही तिघे ना मित्र आहोत. या भाड्याच्या घरात राहतो. मी आहे ना. काय मला खरं सांगा ना मी कुठे आहे? हे, पण तू कोण? मी मला नाही आठवत मी कोण आहे. हे सुंदरी, हो, तुझं नाव काय आहे ग? माझं नाव अगं सांग ना. माझं नाव काय दोन अगं सांग. नाही आठवत आहे. मला माझं नाव नाही आठवत. तिला इथं नाव नाही आठवत, हे बोलायला तरी कसं आठवतं रे? असं काय? मग अहो खरंच मला आठवत नाहीये. मंजुळा पण मंजुळा थोडा ओल्ड फॅशन आणि गाऊन नाही का वाटत? बरोबर ओल्ड फॅशनच वाटतंय. इकडे चल. हे बघ, मी आहे ना, मी तुला रोमांटिक आणि मॉडर्न नाव सुचवतो.
मी तुझा बाजीराव, तू माझी मस्तानी. मस्तानी पण मस्तानी थोडा हिस्टॉरिकल वाटतं ना. ए बाबा म्हणे हिला भूतकाळ भविष्य काळ आठवत नाही, हिस्ट्री आठवायला चालली आहे. ए हिच्या नादाला लागलो ना, मला हिस्ट्री हवंय. हिस्टरिया मी एक नाव सुचवू काय? आम्ही ओळखलं. राणी या आशी आहे ना, माझा काहीतरी संबंध राज काय आठवत नाही, पण राणी आहे ना मला चालेल ना. चालेल ना? हो. मग आजपासून ठरलं तुझ्या घरची राणी. ए राणी, तुझ्या नावावर नाही ना मला एक चारोळी सुचते. चारोळी? राणी, तुझ्या रूपाकडे बघून तो चंद्रही लाजतोय. राणी, तुझ्या रूपाकडे बघून तो चंद्रही लाजतोय. जणू भाकरीच्या तुकड्यासाठी कुत्रा चिपल्या चाटतोय. चंद्राचा आणि कुत्र्याचा संबंध काय? संबंध काय? उगाच वड्याचा तेल वाग्याला. ए कपडे राजा, तू कविता खूप फार चांगली करतोस रे. मी आणखी बरंच काही करतो. काय करतोस रे? तुझा हात बघू ना. आधी तिला खूप गरज पाहिजे. अरे राजा, तुम्ही कव्हर करा, तुम्ही कव्हर करा, कव्हर करा. आलं झाला, आलं झाला. जागे कसे? दिवे का चालू आहे? मला थोडा मुलीचा आवाज आला. मुलगी, कुठली मुलगी? कुठे मुलगी? नाही रे, मुलगी नाही. मला मूर्ख बनवू नका. सांगा मला कुठे आहे मुलगी? काय नाही. मला कुठे आहे मुलगी? काय नाही कुठे. सर सर. ए राजा हा लोकच्या बघा, लोकच्या. बाकी नाही. हा लोकच्या बघा. आता तुमच्या पापड्याला जड होणार आहे. तुम्हाला ना आता झोप येते. बघा बघा बघा, तुमचं शरीर आता तुम्हाला हलकं हलकं वाटतं. आता तुम्ही आहे ना तुमच्या घरी जाणार आहात. जा 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 आणि नवऱ्याला फोन लावून झोपा. जावा मुशीचे उकार का गेली एक त्याची. ठीक आहे. आजपासून मी तुमच्या तिघांसोबत राहणार. मला भूक लागली आणि वॉशरूम कुठे? वॉशरूम. अरे अरे वॉशरूम. अरे अरे तू कशाला या? मी दाखवतो. चल तुझ्यासोबत अरे तू कसं? तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय काय रे? अरे म्या भूमिकेत शिरलो होतो. असं काय? हा. माझी राणी कुठे? आणि सगळं स्वयंपाक करते. काय? बाई, सांगता येणार रे तिला? जमतंय ना? अहो, म्या सगवल्यावर 4 दिवसात सुगराणी झाली आहे. जरा कुठली कोण पोरगी रे? हा. पण 4 दिवसात आपल्या ना चांगल्या शब्दापासून करूया. हा बोल. श्री गणेश. परमेश्वर. मुलगा. मुलगी. राजा. राणी. स्मृती. स्मृती. ए आठवड्यात वेळ घालायचं लगेच बोल. आठवण.
बेपत्ता बेपत्ता मुलगी अरे आठवलं खर खर बोल खर अगं खर बोल गप्पच रे काय सारखं तुझं आठव 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 अरे किती वेळा सांगू सदा अटकला हा लोमत्या आहे लोमत्या काय माहितीये काय अगं राणी हा लोमत्या भले भलेला पोचवतो हे बघ ह्याच्याकडे बघ हे बघ व्यवस्थित बघ आता तुला आहे ना झोप येणार आहे तुझ्या पापडी आता जड होणार आहे पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत तुला आता हलकं हलकं वाटतं तू आता काळाच्या ओघात मागे मागे जाणार आहे 8 दिवस 10 दिवस 15 दिवस महिना वर्ष काळाच्या ओघात मागे जा मागे जा बघ तुला काय दिसतंय का बघ ओम है स्वाहा असं कोमल हाय. मंजुळावर माझं प्रेम हाय. मंजुळा सांगते की प्रेमाच्या गोष्टी करतो तेवढ्यात मागून तिचा बाप येतो ती माझ्या कमरेत लाथ आणतो नंतर मंजुळाच्या दुसऱ्या लगीन लावतो आणि त्यांच्या लग्नाचा मनपाती अरे चूक कधी? सालिया माझी वाट लावली सगळी हा किती बरा वाटला माझे राजा हलका हलका वाटतं एकदम राजा हा? अरे असं काय रे झालं त्याचं काय झालं माहितीये का राणी हं. तुझ्यापेक्षा ह्याने जरा श्रद्धा जास्त ठेवली म्हणून तो लगेच संमोहित झाला मी काय म्हणतो आपण तुझ्यावर परत दुसरा प्रयोग करूया नाही. हे करूया ना ए नाही हा. माझ्यावर असले अघोरी प्रयोग नाही करायचे बर का तुम्हाला जर मी नको असेल ना तर मला हकलून द्या माझं असं छळवर मागून येईलच कशी खोटं बोलू नका अहो तुमची बंदी असताना इथं मुलगी येईलच कशी बोललो रे मी हे हा. पहा मी म्हणून तुम्हाला आधार दिला दुसरं कोणी असतं ना तर दारात सुद्धा उभा केला नसतं होय बसायला सांगितलं असतं गप्पा बसा मालकीन बाई बीपीची गोळी घेतला का सकाळी हो घेतले हो. तुम्हाला 1000 वेळा समज दिलीये काय? तरी पण तुम्ही ऐकत नाही मला काही माहित नाही तुम्ही तिघे या घरातून चालते बा दुसरीकडे राहिला का हो तुम्ही हाकलून दिल्यावर आम्ही कुठे जाणार आम्ही वेडे होऊ ना हो मालकीन बाई तुम्ही आम्हाला असं कुत्र्यासारखे हाकलून दिलात तर आमच्या सोनेरी सपनांचा राडा होईल. राडा नाही चुराडा होईल चुराडा बरोबर. आमच्या आयुष्याच्या फुलबागेचं वाळवंट होईल वाळवंट ए याला आराम भेटला होता वाटतं वाळवंट नाही रे वाळवंट होईल वाळवंट तेच ते शेवटी उंट वाळवंटातच राहतात ना अरे पण मी काय म्हणते माझं जरा ऐकून तरी घ्या नाही तुम्ही आम्हाला हाकलून दिलात ना तर आम्ही वेड्यासारखे फिरू रस्त्यावर अरे हो आणि आमच्या हातात उन्मत्ती येईल हा कानात डूल नाही कानात फुल येईल फुल आणि याने एकमेकांचे ना असे कपडे घालून आणि रस्त्यावर जाऊ भीक मागू आणि काय बोलू माहिती कोणी घर देतं का घर? कोणी घर देतं का घर? नाही रे बाळा चालेल तुम्हाला नाही रे बाळानो मग तुम्ही इथेच राहा नाही. अगदी आनंदाने राहा नाही आम्ही जाणार आता अरे असं काय करताय अहो तू तर रोज रोज ऐकण्यापेक्षा आम्ही जातो हे पहा, थोडीशी दंगा मस्ती केलीत ना तरी मी काहीही बोलणार नाही आम्ही जाणार अरे अरे खरंच मी सांगते तुम्हाला माझं काही चुकलं असेल ना तर मला माफ करा नाही आम्ही जाणार तिच्या गंमत केली आम्ही मालकीन बाई तुम्हाला काय खरं वाटलं काय हे बघा अहो हा विसरला तुमचा स्वभाव म्हणजे लाखात एक हे? होय तुम्ही ना तुम्ही किती मायाळू आणि दयाळू आहात हो. होय किती जरदाळू जरदाळू जर दयाळू जरदाळू. जर दयाळू तर तुम्ही आलात का अरे हो, ते विसरलेच मी मला सांगा या घरात कोणीतरी मुलगी आली राहिला मुलगी अफवा हा अफवा अफवांवर विश्वास ठेवू नका हा. अफवा? होय. नाही नाही इथे मुलगी आलेली आहे कुठे आहे ती सांगा बघा ती कुठे आहे ती तुमची बंदी असताना मुलगी येईलच कशी इकडे अहो हे बघा
अहो पण आजूबाजूचे लोक चर्चा करत असतात की इथे कोणीतरी मुलगी राहायला आली म्हणून. की नाही हो. हे बघा डोक्यावरती तांकी तलवार काय आहे ना, हे आम्ही रोज अनुभवतो इथं. बरोबर. हा. अरे पण मॅडम, मला वाटतं तुम्ही बीपीची गोळीच विसरलात. हो रे, खरंच विसरले असेल. घेतलं हो. हे पहा, विनोद नको. मी रिलायन्स कंपनीतर्फे धणे यांची कोथिंबीर विकते. 5 रुपयाला 1, 5 रुपयाला 2, 5 रुपयाला 3, 1, 2, 3. नाही, कोथिंबीर घ्या. तेवढ्या दिल्या मदत घ्या. नाही, त्यांनाच दे. घ्या, मदत होईल. आम्ही घेतो, तुम्ही जा. अरे गजऱ्यांनो, अशी काय बघताय? कोथिंबीर कधी बघितली नाही का? अगं कोथिंबीर नाही, आता आपली कोथिंबीर. तुला माहितीये काय, नशीब तू वाचवलंस आम्हाला. नमस्कार. नमस्कार. नमस्कार साहेब. साहेब काय येण्याचं कारण? बघा, मी आपल्या हरण्या प्रदर्शनावर आलो आहे. साहेब, कोणी येणं कसं केलं? अहो, इथे कोणी अनोळखी मुलगी आली आहे का? अनोळखी? नाही, कोणी नाही. बघा, तुम्हाला सांगतोय, जर आली असाय ना, सावध राहा. ती एक बनेल पोरगी आहे. वेगवेगळ्या रूप घेऊन लोकांच्या घरात शिरते आणि लोकांची मनं जिंकते. आणि संधी मिळताच दागदागिने, पैसे, मौल्यवान वस्तू घेऊन फरार होते. अशी आम्हाला खबर मिळाली आहे. आणि ती आपल्या या पाचपंढरीत फिरते. अरे बापरे. हो साहेब, हा? पण तुम्ही म्हणताय ना, अशी कोणतीच मुलगी इथे आलेली नाही. कोणीच नाही आपल्याकडे. बरोबर नाही, कोण नाही. नाही आली. तरी जनतेला सावध करणं आमचं काम आहे. बरोबर सर. हे बघा, हा. तुम्हाला जर का अशी मुलगी आढळल्यास हा. ताबडतोब ना आम्हाला पोलीस स्टेशनला कळवायचं. हो, सर. समजलं का? समजलं. येऊ का आम्ही? या. लक्ष असू द्या. या, या, हो. बसा. दरवाजा लावतो. गेले वाटतं. मी काय म्हणतो, अरे राजा, हे आता नवीन काय सांगा? हे सगळं आहे ना तुझ्यामुळे झालंय. मी काय केलं? मी काय केलं? अरे तू जाणलास त्या मुलीला इकडं. माझ्या भोगा आपल्या कर्माची फळं. माझ्या मुले काही नाही झालं, मी आधीच सांगतोय. अरे काय झालं? पुन्हा आणली कोशिंबीर? नाही. आणली कोशिंबीर नाही. कोशिंबीर नाही, आता चोर शिपाई. राजा, काय चाललंय रे तुमचं तोटका कुचकी? राजा, अरे रामनवमी परवा झाली, तुला माहित नाही? असं काय? हा. मी का म्हैसूरला गेलो होतो काय होती व्हायला? अरे तू आता कुठे गेला असं तुला माहिती. पण इथं आंधळा जातो आणि चित्रपीठ खातोय. म्हणजे काय? झालंय काय? त्या इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलं ना, ते खरं आहे. पण काय झालं काय? ही राणी हे गटुडा घेऊन पळत होती. हे राणी हा काय सांगतो ते खरं आहे का? आणि काय आहे तुझ्या गाठोड्यात? सध्या निदान तू तरी माझा विश्वास ठेव. अरे या गटुड्यामध्ये आहे ना माझे कपडे आहेत. तुम्ही समजता ना, तशी मी नाहीये. हे? पण तू एक गाठोडं घेऊन चालली कुठे होती? सॉरी. घरी? पण का? अजून किती दिवस तुमच्यावरती भार होणार मी? मुसका फोडी पोचकी. कोचकशील रे, काय केलं कोचकशील? तुला कोचकील. आणि हे बघा, कोणी कुठेही जायचं नाही या. आणि राणी, तू काय आम्हाला आता परकी आहेस का ग? किती जीव टाकतोय तुम्ही माझ्यावरती. डाळा बिगर काढणार आणि माया येणार नाही. यायला राणी आहे का बरे? राणी, तुला मी 2 ओळीत आहे ना, माझ्या भावना तुला सांगतो हा. फूलों सा चेहरा तेरा, फूलों सा
चेहरा तेरा कलियों सी मुस्कान है. काय बोललो ऐकलं? फूलों सा चेहरा तेरा कलियों सी मुस्कान है. ये रंग तेरा देख के, ये रूप तेरा देख के, ये नटखट राजा भी हैरान है. आहू राजा बाबू आहू. सावला काय रे तुझ्या? आगे जाओ आगे जाओ. आगे जाओ. पण म्हणजे काय पोलीस पाहतो कोणी जाऊ कोणी जातो. तू नको बोलू. मी काम करतो. मी राणीला घेऊन राहतो तो. ए, सांभाळ. ए, राणी. तू म्हणजे चल. तू सांभाळ. तू सांभाळ. चल. साहेब आपण पडत आलात. मी पडत नाही. मग मी मधुर दीक्षित. इन्स्पेक्टर मधुर दीक्षित. माधुरी दीक्षित. इन्स्पेक्टर मधुर दीक्षित. होय काय? हा, पण आपण कसं येणे गेलात? मी इन्क्वायरीसाठी आलोय. कसली चावली? ये चावडीच्या साल्या चौकशी. वचकशी. कशी? अरे मराठी शब्दाला अडकलतो, इंग्लिश शब्दाला सुद्धा अडकलतो. सगळ्यात सारा आणि अनाड्याचा गाडा. हो साहेब माणूस आहे हो. अडकतो एखाद्या शब्दाला. ठीक आहे. मला सांग इथं कोण कोण राहता? इथे ना आम्ही पेंग्विन. पेंग्विन? पेंग्विन? म्हणजे जे पेंग असतात ते 4-5 जण राहतात ते. अरे मूर्खा, त्याला पेइंग गेस्ट पार्टनर असं म्हणतात. हा तेच तेच. हा, किती जण राहता रे? आहेत 3-4. नक्की 3 की 4? म्हणजे त्याचं काय आहे ना, एकदा का तो आला की 4 आणि गेला की 3. आला की 4 गेला की 3. आला की 4 गेला की 3. आला की 4 गेला की 3. आला की 4. आला. तुझा दादा का रे पळत का होतास? पळत का होतास? मला वाटत चुकून पोलीस स्टेशनला आलो की काय? ए, सगळं कुठे इथे? हे इन्स्पेक्टर मधुर दीक्षित. ए, इन्स्पेक्टर मधुर दीक्षित. काय रे? का पळत का होतास? आज तुला बरोबर बोलवतो मला. तुम्ही दोघे आणखी कोण कोण घरात सांगितलं ना तुला? सगळ्यांना बोलवायचं. कोण नाही साहेब, आम्ही दोघे चालतो इथे. बोलवा सगळ्यांना. नाही साहेब, आम्ही दोघे चालतो काय? ए, बोलवा सगळ्यांना. साहेब हे कधी आहे? बोलव. नको. हे बोलव. बोलव तो मारेल. ए, चला बोलवा जरा. हे मारतील त्याचं का? बोलव तो. ए, बोलव. साहेब बोले ना, बोलव. बोलव. साहेब बोलव. तुम्ही तिकडे जा ना. काय अशा अंगावर येतात? हो साहेब तिकडे जा. बोलवतो आम्ही. सारखे अंगावर येतात. बोलव. बोलव. ए राजा भाऊ. ए राजा. ए राजा भाऊ. ए, राजा. वो क्या है टंका? ओ राजा भाऊ. ए, राजा. ए राजा. साहेब नमस्कार. नाही इन्स्पेक्टर माधुरी दीक्षित. काय माधुरी दीक्षित? तुझ्या आयलासाठी नावाची वाट लावून टाकली आहे. अरे मूर्खानो, मधुर दीक्षित, इन्स्पेक्टर मधुर दीक्षित. आणि काय रे, तुला दात काढला काय झालं? दात काढला काय झालं? हे राजा आहे. असू नको. एका नावाच्या 2 व्यक्ती असू शकतात. आणि हो, एका वेळेचा हॉस्पिटल आहे का? काय साहेब आपण काय बैलांचे डॉक्टर आहात काय? इन्स्पेक्टर मधुर दीक्षित, मधुर दीक्षित. असं असं आणि तुला हा गणवेश त्या बैलांच्या डॉक्टरांचा दिसतोय. मला वॉचमॅन इथून असं तिकडे त्याला घेतलं पाहिजे. आता मला सांगा,
1 2 3 तुम्ही तिघे मग चौथे कुठे आहे? चौथी काय साहेब? तुम्ही इथे पहिले कशाला आलाय? हे बघा मी इथं चौकशीसाठी आलो आहे. कसली चौकशी? अरे राहूनच गेलं. हे बघा तुम्हाला सांगतोय हा. आपल्या विभागात आहे ना मुलींना पळवण्याची टोळी आहे ना कार्यरत आहे. आणि आहे ना आजकाल किडनॅप करण्याच्या बहुत केसेस चालल्या आणि तुम्हाला सांगतोय त्या पोलिसांना छळा लावायला आम्ही इथं आलो आहे. त्याच्याशी आमचा काय संबंध हो साहेब? संबंध कळेल. अहो त्याच पोलिसा छळा लावायला आम्ही इथं आलो आहे. काय हवालदार साहेब? हो हवालदार साहेब. आम्ही पुन्हा पडलो. हो साहेब. आता सगळं कसं पडतोस? हो साहेब. ती आहे ना परीत जमीन आहे परीत. त्याला आम्ही गावाला येणं ओवाळून टाकले. टाकून दिलंय. हा. साहेब येत आहे ना आपण? आतमध्ये कुणी आहे का? आज कुणीच नाही, आज कुणीच नाही. आत पोलीस नाही साल्यानो. बघा हवाला साहेब. साहेब चावेल ना त्याला? आता काय करायचं? साहेब भेटला. काय रे कोण हो साहेब. कोण रे तू? हो साहेब. तो माझा भाऊ आहे. साले इथं साहेब ही ना गण्याची बहीण. गण्याची बहीण आहे. बहीण आहे. अरे बहीण नाही, जा, बहीण आहे, साहेब. साहेब ही माझीच बहीण आहे. हा, बहीण आहे, बहीण आहे. त्याची बहीण आहे. नको साहेब. ते नको साहेब. साल्यानं मला बसवलंय काय? आधी म्हणालास भाऊ आणि आता बहीण. त्याचं काय आहे ना साहेब? बोलून टाक. बोलतो म्हणजे तुम्ही हा म्हणालात तर भाऊ बरोबर 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 आणि तुम्ही ही म्हणालात तर बहीण. बरोबर 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 बरोबर. मला फसवताय काय? माझ्याशी खोटं बोलत आहे. अरे पण गजिया तुझी नाही मजा. तुझी बहीण अशी आणि तू असा कसा? त्याचे काय आहे ना साहेब? साहेब सांगतो. त्याचं काय आहे माहितीये का? त्याला लहानपणी पोलिओचे 2 डोस कमी पडले. आणि काय झालं माहितीये का? हा अमावस्याला झाला आणि ती पौर्णिमेला. म्हणून असं आहे. साहेब ऐकू नका हो, काय पण बोलतो हा. बघा त्याचं काय आहे ना म्हणजे ते बाबावर गेले आणि ते आईवर गेले. हा, बरोबर बरोबर बरोबर. विवादच आहे. पण तुम्ही आहे ना माझ्याशी खोटं बोलायचं नाही हा. मला बऱ्या बोलायला सांगा. हे बघा ती कोण तरुणी आहे ना, मुलगी आहे ना आणि तुमच्यावर कशी राहते? साहेब ती नाही आले. मग ती तरुणी आहे. हे बघा मला शब्दात पकडू नका. मी माझी खोटं बोलू नका. ते एक चौथी मुलगी राहते. अहो ती तरुणी नाही. ती आमच्या पिशवी काय? अरे होय. चालेल मग तुम्हाला तिघांना मी नंतर बघतो. आधी रे पोर येते. तुम्ही कोण? इन्स्पेक्टर अंडू पंडू मला दिसते मग. काय हो आवडला काय का गाडवा कशाला केलं? याचं नाव काय? इन्स्पेक्टर मधुर दीक्षित. अय्या, माधुरी दीक्षित, किती छान. तुम्ही काय नाही म्हणत आहे? तर तुम्हाला पाहिजे लाईन? हे बघ मी इन्स्पेक्टर मधुर दीक्षित आणि इथं चौकशीसाठी आलो आहे. हा हो साहेब मी काय म्हणतो? मी एक कुतूहल म्हणून तुम्हाला विचारतो. हा तिच्या चेहऱ्याची साम्य असलेली कोणी मुलगी हरवली आहे का? आणि हरवली असल्यास तशी साहेब तुमच्याकडे कोणी तक्रार केली आहे का? ही तुम्हाला सापडली आहे का? नाही नाही ती आम्हाला सापडली. ती आमच्या तिथे काय? मी कुतूहल म्हणून विचारत आहे. कुतूहल साधं कुतूहल. कुठून मारून तुम्हाला? साहेब मला मारू नका हो, मास नाही माझ्या अंगाला. हाडाचा गाडा आणि मोच्याचा तुंतून आहे. बघा मला ना अशी मुलगी हरवून तक्रार नाही आहे आपल्याकडे. नाही ना. आणि भेटली ना तर तिघाला असा पोडेल तिघाचे बोचा. साहेब लाल करू नका. ते आधीच झाले.
साहेब मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तशी तक्रार तुमच्याकडे आली आहे का? तशी तक्रार तर नाहीये, पण बघा असेल तर चेक करा. अहो साहेब, नाही म्हणजे एका नावाच्या अनेक व्यक्ती असतात ना, पण तिचा चेहरा माझ्या चेहऱ्याशी मिळतोय का नाही हे पाहायला नको. या हो साहेब, एका चेहऱ्याच्या दोन व्यक्ती असू शकतात हा? तुम्ही आगाव कसे काय? आमचं चाललंय ना, आम्ही बघतोय. थांबा, शांत बसा. साहेब इकडे जा. मिळतंय का? भीती वाटते. त्याला आपली लाल पण या फोटोकडे पाहता आणि या मुलीकडे बघता काहीच सारखं दिसत नाहीये. Thank God. काय जायला कुठं लागलेलो असतो. हो. मला सांगा, इथं चौथं कोणी नाही? नाही. असं कसं होईल? अहो, हवालदार, आपल्याला तर पक्की खबर मिळाली ना साहेब. इथे एक मुलगी राहते, ती तरुणी. अहो सांगितलेलं साहेब, तिथे मुलगी राहत नाही, तरुणीच राहते. अरे असं कसं होईल? साहेब काय अंगावर जाईल. साहेब काय ना? हे साला माझा आहे ना, अजून दिवस संशय येतोय. नागराजा तुझी आहे आज नागपंचमी. नागराजा तुझी आहे आज नागपंचमी. अरे नागराजा तुझी आहे आज नागपंचमी. अरे पोलीस तुझ्या वकील नको दाखव. ए, नागराजा, तू नाच ठेवतो झापून. ए, तू मोठा नाच. साहेब ए, तू मग स्वरा. अरे पण पोरानो, तुमचं ऐकून ना माझं काळीजाला पिळवून गेलंय. असं काय बोलतात. ही गाणी ऐकून आहे ना, आम्ही रोज जाता जाता रडतो. साहेब साहेब तुमच्या डोळ्यात पाणी आलं ना? खरं सांगा साहेब. हे बघा पोरानो, आम्ही सरकारी अधिकारी असतो ना, तरी आम्हाला ना काम महत्वाचं आहे. असं काय? काही झालं तरी आम्ही फक्त आतल्या दुश्मसायचं. एवढे मोठे अधिकारी असूनही एवढे इमोशनल बोलतात. रे, आम्ही अधिकारी असतो ना, तरी आम्हाला मन आहेच की. बरं झालं साहेब तुमच्यामुळे ते आम्हाला कळलं. बरोबर साहेब, तुमची पण काही दर्दभरीत असं आहे का? ए, असली तरी मी ती सांगणार. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. मला वाटतं ज्यादा हुशार नाही म्हणता. आला आला. ज्यादा हुशार नाही म्हणता. जैन ठेव ना. तुम्ही झक मारा. सायलेंट. बाजा, पेन ड्रॉप सायलेंट. ए बाजा, तुला किती वेळा सांगितलं दारू नाही प्यायची म्हणून? अरे दारू काय? हा बाबा पावसेंकडे चपटी मारून आला हातात. थोडी जास्तच झाली वाटते. पाणी न चालवता घेतलीच तर अशीच होईल. त्याचं काय आहे ना, हे बघ मला आज शूटिंगचे पैसे मिळाले 10,01,100. 10 लाख? 100च मिळाले. आणि वर कन्व्हेन्स सुद्धा मिळालाय 1,30,000 रुपये. 1,30,000 30 230 रुपये मिळाले त्याला. बाबा पावसांकडे एवढीच भेटेल त्याला 230 रुपयाची. हे त्याच्यामुळे आज मी जास्तच झालोय. मी खूप दारू पियालो आज, कारण मला आज शूटिंगचे पैसे मिळाले. ते राणे, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं. मी काय आणलंय ते दाखवतो. मी तुझ्यासाठी ना दाखवतो. बाजा, साल्या बघ कुठेतरी गटरात बघा गटरात लावले तो आता. हे राणे, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. तुझ्यासाठी सप्रेम भेट. काय आहे हे? काय 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 साडी. अरे तू पण साडी चांगलीस का? तू पण साडी आणलीस म्हणजे ए राजा, हे तू साडी आणलीस म्हणजे काय? हा, मला काय माहित नाही. तुम्ही दोघं झक मारा. तू काय आणलास? मी काय कांदे बटाटे. कांदे बटाटे. हे राजा तू तू हो आणली मी साडी. तुझ्या बापाचं काय जाते रे? तू माझ्या आधी हिला साडी आणली. मग
माझ्या आधी मग काय झालं? बघा आपण त्याला माणसंच तसली एकमेकांना जरा पुढेच जायला देणार नाही. हं? जिथं तिथं वाटेत पाय खेचणार. अरे तिला पाठवायची एक संधी मिळाली होती, ती पण हुकली रे. हं? यात तुझा दोष नाही आहे राजा. नाही आहे ना मग मग बघ, उद्या जर का मी त्या मंगळावर आणि चंद्रावर गेलो असतो ना, तर तिथंही पाय ठेवायला आला असता. आणि दापोलीच्या पुढे कधी गेलाच नाही आणि मंगलावर चंद्रावर जायच्या बाते करतो. अरे बाजा हा? एवढं मला नाव नाही लावून घ्यायचं बर का. उगी 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 मग उगी कुठे लावून घ्या. साडी आहे ना नंतर घालते बर का. आधी राजाची साडी. माझीच घाल. माझी नंतर, त्याची पहिली, आमची आपली उत्तेजनार्थ. हे कसलं उत्तेजन? हे ते फर्स्टेशन एकदम, मग सोल्युशन. थांबा कुठे काय काय शोधतो आता? आहे. आहे पूर्ण भरलेले आहे. त्याला 2 नंबरचा डिझेल वाटतोय तो. आहे पूर्ण भरलेले. मला वाटलं माझ्या आधी याच्यातलं कुणी एखादा पॅक मारला की काय. ए गाजा, ए गाजा, थोडी घेतोस काय रे? हा. हा? मी फक्त दूध पितो. बरं का? हे पण सरकार मान्य दूधच आहे. हा? हा? ए राजा, तू घेतोस काय रे थोडी? राम 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 राम. मला सुपारीच्या खंडाचाही व्यसन नाही या. सुपारीच्या खंडाचं पण व्यसन नाही. अरे मला केलीच्या पानावर अरविंद मारेवाला भेटायला गेला, ते कसले खंड होते रे? काय नाही. हा? तू झाडावर कसा चढतो ना ते बघायला जातो मी. कसं आहे? वरून बघतो, घालून बघतो. लुंगी बघतो त्याची फक्त. ए, राणीवर इम्प्रेशन मारतो काय? हा गजऱ्या, राणीवर इम्प्रेशन मारतो. ए राणी, पाणी आणि ग्लास. बाजा मी तुला परत बजावून सांगतेय, आजची बात दारू प्यायची नाही. दारू प्यायची नाही म्हणजे नाही. ए, मी पिणार. मी दारू पिणार. ए तू कोण मला सांगणार या? तू कोण सांगणार या? हो, मी कोण सांगणार आहे तुम्हाला? सांगा ना, मी कोण सांगणार आहे तुम्हाला? बरोबर आहे, माझा आणि तुमचा काय संबंध आहे? मी तुमची आश्रित, बरोबर ना? मला नसेल पटत तर मी निघून जावं. चालेल, मी जाते. ए राणी, कायमचीच जाते. तू कुठेही जायचं नाही या. आणि तू असं काय करतेस? तो बघ ना कसं बोलतो. राणी, तुला माहित आहे ना त्याचा स्वभाव कसा आहे ते? मग नालायक माणूस आहे. अरे हे तर कौटुंबिक जिव्हाळ्याचं नाटक सुरू झालं रे. असं काय? ए राणी, थोडं वास्तववादी नाटकातलं बोलूया का? हे बघ, आम्ही असं का झालो हे आम्हाला माहित नाही. माणूस नेहमी वाईट नसतो, वाईट असते ती परिस्थिती. हे बघ, आम्ही असे का झालो हे आम्हाला कुणाला ठाऊक नाही. आम्हाला आहे ना कोणी प्रेम करणारं जवळचं भेटलंच नाही. मग काय? हे बघ राणी, तू कर माझ्याशी प्रेम, तू कर माझ्याशी लगीन. मी नाही ना सुधारलो तर इथे तुला बिघडून दाखवे. अरे, बाजा उठ बघू पहिले. उठ, हा? उठ. हे बघ, तू आहे ना तुझी दारू बंद केलीस ना, तर मी तुझ्याशी लग्न करेन. काय? तू तुझी अँबिशन्स पूर्ण कर, आपण लगेच लग्न करू. आणि मी हे गजऱ्या, हे बघ, हे आहे ना हलकं फुलकं लाईट कॉमेडी. मी अशी एकटी, ना मुलं ना बाळ, जवळची माणसं असून सुद्धा नसल्यासारखी तुम्हा तिघांना मी माझी मुलं समजते. तुम्ही कुठल्याही वाईट मार्गाला जात नाही म्हणून अगदी बारीक लक्ष असते तुमच्यावर माझं. वैरावर सुद्धा वेळ येऊ नये असा प्रसंग तुझ्यावर आला आणि म्हणूनच माहीत असून सुद्धा मी तुला विरोध केला नाही ते आहे. खरी तुझी स्मृती परत यावी म्हणून मी देवाजवळ नवस केलाय. हे बघ, तो जागा आहे, तू काळजी करू नकोस. आणि हे बघ, आता इथून पुढे तू माझ्या बरोबरच राहायला चल. नाही, मला आहे ना यांच्यातच राहायचं, यांच्या बरोबर. अगदी खुशाल राहा. वाचले काय छापले ते वाच त्याच्यात. मोठ्याने वाचा. त्याचं काय आहे? हा. विधान गोळीला हा,
विक्रमकडे पाठवलं पाहिजे. तुझा भाऊ घेऊन गेला आता. विक्रम, वाद घडल्या वाद. ही राणी दत्तूची. चला चौथीला हा 4 वेळा नापास झाला आणि याची रुबाब काय हे इकडे. वाचले काय छापलंय ते वाच. काय बातमी आहे? हरवली आहे. वरील छायाचित्रातील मुलगी गेले काही दिवस बेपत्ता आहे. काय? कुणाला आढळल्यास त्वरित पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. योग्य ते बक्षीस दिले जाईल. म्हणजे आपली राणीच. होय आपली राणी. हे काहीतरी करायला पाहिजे, नाही तर पोलीस कोणत्याही क्षणी इथे येतील. हे आपण एक काम करूया. काय? हिला ना पोलिसांच्या ताब्यात देऊया, म्हणजे आपल्याला बक्षीस मिळेल. तू बक्षिसाचंच बघ. हा? आणि ते पोलीस आपले सुचवतील त्याचं काय? ते विचारतील आपल्याला एवढे दिवस हिला का लपून ठेवली, तेव्हा काय उत्तर देणार? उलट आपल्यावर किडनॅपिंग. आता प्रेमाने बोलताय, उद्या मला हाकलून द्या. ए राणी, असं काहीच होणार नाही या. आमच्यावर विश्वास ठेव. एवढे काय आम्ही नीच नाही आहोत. होय होय, आम्ही सगळे समजूतदार आहोत. बरोबर आहे. तुझ्यासोबत पांडवांसारखे वागू आम्ही. हो. एकमेकांच्या चपल्यावर लक्ष ठेवू. काय? काय ना, चपलेनच मारलं पाहिजे बघ. हो मला चपलेनच मारलं पाहिजे. बाजीराव, आयुष्य हे फालतू जोक्स नसतं. मी आज जाते. हे बघ कंसात वाक्य बोलली. माझ्या बस ना नीचपणाचा कळस आहे. होय, नीचपणाचा कळस आहेस तू. आणि गजात तू ना हा. मी तुझ्या अंगात मी तुळस. तुळशीला माझा तुळशी हा. काय बोलणार? अंगात तुळस. हे गमत गमत पण विचारू. अर्जुन कोण? अर्जुन, हो. त्या माईला अर्थात मी होणार अर्जुन. हे तोंडवर हे लूक चुकतोय लूक. ए मीच होणार अर्जुन. मोडल मोडल धनुष्य मोडल. अरे तू भीम. हा, म्हणजे अर्जुन कसा असतो? हा असा असतो अर्जुन. त्याला धनुष्याचं पेरेल काय? हे, तू भीम गदा काही का गदा घालीत डोक्यात. तू अर्जुन हा भीम. मम्मी कोण? युधिष्ठिर. अरे तू धर्म. हा बरोबर. धर्माचं रक्षण करणार कोण? तू धर्म. मी धर्म. हे बरं आहे. माझं नाव रश्मी. रश्मी म्हणजे रश्मी आर राणी. ए, आता तुला सगळं आठवेल. हे बघ इथे बस, इथे बस. तुला सगळं आठवेल. हे बघ तुझी ना स्मृती हरवली होती ना, म्हणून ना आम्ही तुझं नाव राणी ठेवलं. तेव्हा तू म्हणालीस की राणी हे नाव मला आवडेल. हो. आणि आर या अक्षराशी सुद्धा माझं एक वेगळं नातं आहे असं सुद्धा म्हणाली. हो म्हणाली होतीस. हे आठव ना, राणी आर आर रश्मी. हे बघा, अगं आठव. हे बघा, मला तुमच्या भावना कळतात, पण मला खरंच काही आठवत नाहीये आणि काही लिंक पण लागत नाहीये. त्यामुळे मी जाते. हा, बाय बाय. राणी तू आम्हाला सोडून नको जाऊस. हो, असं कसं करून चालेल? माझ्या घरचे माझी वाट बघत असतील ना. हे पण तुझंच घर आहे ना. पण हे बघा, तुम्ही ज्याप्रमाणे बोलताय ना त्याप्रमाणे तुम्ही माझी काळजी घेतली असेल. मला तुमच्या भावनांचा अपमान नाही करायचा, पण मला खरंच काहीच आठवत नाही, तर मी तरी काय करू? त्यामुळे मी आता घरी जाते. बाय. राणी, राणी प्लीज जाऊ नको ना. होती एक गोट गट्टेची राणी. या आहेत रश्मी. हे जे वास्तव आहे ना ते आपल्याला सगळ्यांना स्वीकारायलाच पाहिजे. जा रश्मी देवी जा. त्याच्यात तुमचा काही दोष नाही. तो उपरवाला पण आमच्यावर असे भाका जोक करतो ना फालतू. असं आम्ही उदास आयुष्य जगत होतो. वाळवंटात जशी वाऱ्याची झुळूक यावी तशी तो आमच्या आयुष्यात आली. वाटलं होतं तीच ती संधी जिची आम्ही वाट पाहतोय. पण काय
त्याच संधीने पाठ फिरवलं. हे राणी, तू जा तुझ्या पूर्व आयुष्यात. आम्ही काय आमचं पूर्वीचं आयुष्य जगू कसं तरी. काय गजा? काय राजा? माझ्या तू आता नेहमीप्रमाणे भरपूर बोललास, आता मला बी बोलू दे. राणी, अरे मी तुझ्यामुळे माणसाचा बाईक वाजता चालत लांब कसं राहायचं, कसं जगायचं, काय मी करतो ते आपला साधा सरळ सोप माणूस कांदा बनवणे, व्यायाम त्याच्या पलीकडे काहीच माहीत नव्हतं. तुझ्यामुळे माणसाचा तू मला जीवनाचा आधार दिला आणि आज तू आम्हाला सोडून अशी चालतेस. जा जा राणी जा. तुझं स्वप्न खूप मोठी आहेत आणि आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत. राणी, सगळ्याच भावना काही शब्दातून व्यक्त करायच्या नसतात. पण मला तुम्हाला काहीतरी शेवटचं सांगायचं. माझा अपघात झाला, माझी स्मृती गेली, हे मला आठवतं. माझा पुन्हा अपघात झाला, माझी स्मृती गेली, हेही खरं आहे. पण मधल्या काळात काय नाही घडलं हे आठवत नाहीये, हे खरं नाहीये बरं का. म्हणजे राजा राजेश्वर, गजा गजानन आणि बाजा बाजीराव, मला तुम्ही तिघही खूप आवडता. काय राणी, मी आवडतो तुला? आणि तुम्ही तिघांनी जे जे काही माझ्यासाठी केले ते सगळं मला आठवतं. ते म्हणजे ढोंग कशाला केलास? गंमत केली नाही. हे पुन्हा एकदा बोललीस ना तुम्ही तिघा आवडता तर पुन्हा इथे महाभारत होईल. पण राणी, तू कोण आहेस आणि कुठली आहेस का तू? मी रश्मी गरवारे. काय गरवारे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या मालकाची एकुलती एक मुलगी. म्हणून लहानपणी वाटली खूप हट्टी. मी इकडे येण्यापूर्वी 20 ते 15 दिवस कुठेतरी राहून येते असं घरच्यांना सांगून आले. एक गंमत नव्हती. पण माझा अपघात झाला, त्यानंतर मी इकडे आले. इकडे आल्यावर मला तुम्ही तिघं भेटलाय, तुम्ही माझी काळजी घेतली, माझं संरक्षण केलं. पण आता वेळ आली आहे निर्णय सांगायची. हे आम्हाला माहिती आहे काय सांगणार आहे. हे राणी, मी काय म्हणतो, तुझा निर्णय काय पण असेल ना, पण तू आहे ना मलाच हो म्हणा. बघ मी तुझ्यासाठी काय काय केलंय. चारोळी, हिप्नॉटिझम, तुला कुठे कुठे काय काय फिरायला नेलंय माहितीये ना. तू आहे ना आता तरी मलाच हो म्हण. राजा ऐकू तरी घे. अगं हो म्हण. हे आणि इकडे तर दोघांचं ऐकू नका. हे बघ, दारू, बाटली, गलास, मारा आणि वाघ हल्ला. तुला आठवायला पाहिजे मी तुझ्यावर प्रेम केलाय मनापासून. तुला असं वेडा वाकडं बोललो ना, ते माझा तो उद्देश नव्हता. हे बघ राणी, आता तरी हो म्हण. आता तरी हो म्हण. हे बघ राणी, तुला या घरात माया प्रेम सगळं काही मिळलंय. तुला जीवनाचा आधार दिला, तुला जेवण बनवायला शिकवलं. त्यामुळे तू मला हो म्हण. तू आता तरी हो म्हण. अरे अरे थांबा. काय? काय सांगते ते तरी ऐकून घ्या. काय झालं? तर आता मला एक सांगा, द्रौपदींनी 5 पांडवांशी लग्न केलं की नाही? बरोबर. तसं तुमच्या तिघांशी लग्न करूच शकते ना. काय? हो, मला तुम्ही तिघही खूप आवडता. अगं होय. हे मी काय आता एकमेकांच्या चपलीवर लक्ष ठेवायचं? राजा चेष्टा बंद. हे पुन्हा बोल. हे आपलं हे आता तरी हो म्हण. होय. आता तरी हो म्हण. हो हो हो, मी तुमच्या तिघांशी लग्न करायला तयार आहे. वा, यासाठी आपण आजची मुंबई बंद करून टाकू. हो, मुंबई बंद. आता तरी हो म्हण. मुंबई बंद. आता तरी हो म्हण. हो. चला लग्नाला तयारी झाला पाहिजे. आनंद आनंद बाबू. हो, आनंद बाबू. साऱ्या
सायलीच्या डोळेल्या पायी पंढर हो वाजती छुन 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 राणीच्या नो शीटच्या नो अरे मुहूर्ताची वेळ निघून गेली हा? चला 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 तयारी करा हा, अंतर पडा ना, अंतर पडा ना. त्यांचे वराडी गोड वराडी पेटे वाले त्यांचे वराडी गोड वराडी पेटे वाले त्यांचे यजमान गोड यजमान चष्मे वाले त्यांचे यजमान गोड यजमान चष्मे वाले त्यांचे भाऊबंद गोड भाऊबंद गोरे वाले त्यांचे भाऊबंद गोड भाऊबंद गोरे वाले त्यांनी उरलेले बघताव का? आपलं लगीन जावं. तयारी झाली. मला धावत नाही हो. राणीच्या नो किती जणांचं लग्न आहे ठिकाणचं तिघांचं मग हे कुठे अजून जमायला इकडे. मग तू पक्षात काय करतेस वर पक्ष दे वर पक्ष दे वर पक्षात ये. या, तुझ्याशी काय मी लगीन करणार आहे? ये इकडे. काय रे? हार माझा आधीच तुटला. राणी लवकर हार पण आता राहत नाही रे, त्याला पण टाइम जात नाही. शुभमंगल सावधान गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया चर्मणवती वेदिका वती महासुर नदी ख्याता जया गंडकी शुभमंगल सावधान शुभ लग्न सावधान वाजव वाजव राणी आम्ही चक्रावर लक्ष ठेवू हा. राजा, आता लग्न झालं की नाही